नमस्कार मंडळी, मी मंजुषा नाईक, महाराष्ट्र मंडळ ऑफ साऊथ फ्लोरिडाच्या वतीने आपणा सर्वांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज फादर्स डेच्या निमित्ताने आपण मास्टर शेफ कुकिंग स्पर्धा आयोजित केली आहे. आपल्या साऊथ फ्लोरिडातील टॅलेंटेड फादर्सनी या स्पर्धेला जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचा हा सुंदर व्हिडिओ आपले फूड कमिटी सदस्य मकरंद जोशी, योगेश जोग, योगेश खरे, रश्मी तेलावणे आणि सांस्कृतिक कमिटीचे सदस्य अनिकेत वस्त यांनी बनवला आहे. आपल्या कार्यक्रमाचे शीर्षक मास्टर शेफ कॉम्पिटिशन असले तरी स्पर्धेचा विजेता मात्र सर्व प्रेक्षक ठरवणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व स्पर्धकांच्या रेसिपीज, प्रिपरेशन आणि पदार्थ बनवण्याची पद्धत याकडे विशेष लक्ष द्या, कारण तुम्ही सर्वजण त्या स्पर्धेचे परीक्षक आहात. उद्या आपल्या सर्वांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून व्होट करण्यासाठी सर्व्हे पाठवला जाईल. आपले व्होट्स विजेता ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, तेव्हा नक्की व्होटिंग करा. पुढच्या रविवारी 29 जूनला स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. चला तर बघूया आजचा कार्यक्रम, साऊथ फ्लोरिडा मास्टर शेफ कुकिंग कॉम्पिटिशन. आमच्या यांना साधं पाणी सुद्धा उकळता येत नाही असा अनेकदा आरोप तुम्ही ऐकला असेल. पण आता या कोविडच्या लॉकडाऊनमुळे सगळे बाबा लोक फायदा घेत सज्ज झाले आहेत. तर फादर्स डे मास्टर शेफ कॉम्पिटिशनमध्ये अनेक छुपे रुस्तम आपल्यातले पाक कौशल्य दाखवणार आहेत. चला तर मग बघूया ते काय मेजवानी घेऊन आले आहेत. सर्वप्रथम आपल्या समोर येत आहेत दिलीप मटांगे, पेम्ब्रुक स्पाईनचे. सिव्हिल इंजिनियर असलेल्या दिलीप स्टुडंट फेजमध्ये याला कुकिंगची आवड लागली आणि नंतर ती त्याची पॅशन बनून गेली. कुकिंग व्यतिरिक्त गार्डनिंग आणि म्युझिक ही पण त्याची हॉबी आहे. आज आपल्याला दिलीप दाखवणार आहे हाऊ टू मेक अ सार्डो ब्रेड फ्रॉम द स्क्रॅच. ही रेसिपी त्यांनी डेडिकेट केली आहे आपले वडील शरद मटांगे आणि सासरे डॉक्टर सुभाष भिडे. चला तर पाहूया दिलीपची रेसिपी. नमस्कार, माझं नाव दिलीप मटंगे. आज मी तुम्हाला सावरडो ब्रेड कसा बनवायचा ते दाखवणार आहे. For this recipe, we will need 160 grams of all-purpose flour, 40 grams of whole wheat flour, 40 grams of ripe starter, which is leaven, 4 grams of salt, and finally 140 grams of water. ब्रेड म्हटलं की त्यातला सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे ईस्ट. कमर्शियल प्रॉडक्ट न वापरता आपण घरी तयार केलेला ईस्ट म्हणजे स्टार्टर आपण वापरणार आहे, ते वापरून हा ब्रेड बनवणार आहे. स्टार्टर म्हणजे काय? इट्स अ फर्मेंटेशन ऑफ फ्लॉवर अँड वॉटर. मी इथे काही महिने स्टार्टर मेंटेन केलेला आहे. इथे स्टार्टरमध्ये मी 50% होल व्हीट फ्लॉर आणि 50% ऑल पर्पज फ्लॉर वापरतोय आणि इथे पाणी त्याच्याकडे रेग्युलर. आणि स्टार्टर रायझेस every 4 to 6 hours usually, depending, or maybe even 12 hours depending on how the ambient temperature of the house is. इथे स्टार्टर मी आता हा जो वापरणार आहे, आज मी आता तुम्हाला दाखवणार फीड कसं करायचं. आणि हे फीड झाल्यावर दिस इज द स्टार्टर वी आर गोइंग टू यूज टू बेक द ब्रेड. Next step in making the sourdough bread is mixing of all the ingredients. When we mix all these things, that process is called autolyse. Once the autolyse is done, we have to keep these ingredients for about anywhere from 1 to 2 hours for the glutens to form and all this to mix together. You can see that I have incorporated all the flour and water till it mixes up, becomes a shaggy dough, and we will let this sit for about an hour or two. आता हा डो आपला तासभर झाला
ऑटोलीज होतोय ह्याच्यामध्ये आता मी पाणी सॉल्ट वॉटर मिक्स केलेलं आहे आणि राईप स्टार्टर टाकणार आहे. आणि सॉल्ट जे आहे ते आपलं 2% आहे ऑफ द टोटल वेट ऑफ द फ्लावर. हा जो डो बनतो तो असा खूप मेसी असतो. इट्स लुक शॅगी डो, पण डोंट बी अफ्रेड, इट जस्ट दॅट्स हाऊ इट इज. सो नाउ वी गोना ॲड द सॉल्ट, 10 grams of water with 4 grams of salt. हे एकदा सगळं मिक्स झालं की आपण त्याला परत अर्धा तास अनडिस्टर्ब ठेवणार आहे, सो दॅट द ग्लुटन फॉर्मेशन इज देअर अँड देन द फर्मेंटेशन ऑल्सो स्टार्ट्स. आता हा अर्धा तास झाला आहे, डो हॅज बीन रेस्टिंग. सो द नेक्स्ट स्टेप इज आपण स्ट्रेच अँड फोल्ड करणार आहे. हे ॲटलिस्ट 3 तळे तरी करायला पाहिजे विथ अन इंटरवल ऑफ अबाउट half an hour to 45 minutes. So you lift the dough and stretch it and fold it over it. So now we are in the final stretch and fold stage. Where we will be folding it and then letting the dough rest for anywhere from 1 to 3-4 hours until we see that the dough has risen by at least about 30% from the initial stage. So now you can see that our dough has risen, I think so easily about 30% or so, and it has been about 3 taas zale rata since we kept for bulk fermentation. So now we are going to be doing the final shaping. And I'm going to take the dough out on the surface. The surface ला मी थोडंसं lightly dust केलेलं आहे so that I can use it for shaping it. So you have to try and get the surface of the dough so that it has nice and tension on the top. And we will be putting it into a bowl. Then I lightly dust केलं है. And we can use our scraper so that we can quickly pick it up. And हे झाल्यावर you kind of tuck it in. If there are any folds or anything. And this will be again going for the final fermentation in the fridge. For this recipe, I'm going to put it in the fridge for about maybe 6 hours and we'll be back again for the baking. Sourdough bread बनवायच्या final stage ला आलोय. Sourdough bread is going to be made in a Dutch oven, which will be preheated for 30 minutes at 500 degrees. And then once it is preheated, we'll be baking it at 450 degrees in 2 stages. It's been about 6 hours. The bread has been proofing in the fridge, so we're going to remove it. We will transfer it onto a parchment paper, which we will be using to bake. And then we will score it to give the traditional ear that we get on a sourdough bread. We will bake it for about 20 minutes with the lid closed, and then we will remove the lid and then again bake it again for maybe about 15 minutes or so, depending on how the color turns out. Okay, so 10 minutes it has been baking, so I'm going to remove the Dutch oven
And I'm going to put the bread just by itself to get the browning a little better. I'm going to remove the bread. I think it's done. So here's the final product. You saw it almost took about 24 hours from starter all the way to the finished product. And you can see the nice ear has come up. So that's a traditional that you see for a sourdough bread. And we have to let it cool for at least 45 minutes to an hour before we can cut into it. So here's how the final product came out. So we can see some air pockets have formed over here. And hope you enjoyed watching. Thank you. सार्डोच्या या रेसिपीनंतर पुढची रेसिपी घेऊन आले आहेत श्याम सोगल. सध्या कोलंबस ओहायो इथे राहणाऱ्या श्यामना कुकिंगची आवड लागली ती श्यामची आई शीला सोगल यांच्यामुळे. इन्शुरन्स व्यवसायात कार्यरत असलेल्या श्याम यांना कुकिंगप्रमाणेच गोल्फ आणि ट्रॅव्हल याची देखील खूप आवड आहे. लोकांना मनापासून खाऊ घालणाऱ्या श्यामनी खास IP मध्ये बनवता येईल अशी ही बटर चिकनची रेसिपी आज आपल्याबरोबर शेअर केली आहे आणि ती डेडिकेट केली आहे त्यांनी आपले वडील डॉक्टर रमेश सोगल यांना. चला तर मग बघूया. Hello everyone. For those of you that don't know me, my name is Shyam Sogal. I'm the son of Sheila and Ramesh Sogal. And I just wanted to say, Happy Father's Day, Dad. Love you. So today I'm going to make for you my world famous butter chicken. So let's go ahead and get started. Now today I'm going to use something called an Instant Pot. If you don't have one, every chef in America should have an Instant Pot. And what we're going to do is start off with 1 can of diced tomatoes. Any brand is fine. Do not drain these diced tomatoes. And we're going to go ahead and add that into the Instant Pot. The next thing we're going to do is add some spices. And these spices consist of cumin, cayenne, paprika, turmeric, and salt. And a little bit of garam masala if I didn't mention that. I'm also going to add a couple tablespoons of ginger garlic paste. And then last, I'm going to add my chicken pieces. Now you don't have to marinate your chicken pieces in advance, but growing up with a world famous chef like Sheila Sogal, I don't think she'd expect anything different than marinating the chicken before I put it in. So I'm going to go ahead and put it into our pot. I'm using chicken thighs, but you can certainly use chicken breast as well. I just happen to think that chicken thighs have just a stronger chicken flavor to me. So I'm going to go ahead and add these chicken pieces in. Now you can see I've mixed all my ingredients together. And now I'm going to put my Instant Pot lid on, turn it to close, make sure the Instant Pot is sealed, and set my Instant Pot for 10 minutes at manual settings. Okay, I'll see you in 10 minutes. Okay, it's been 10 minutes since it's been in the pressure cooker. Once the 10 minutes is up, I let the steam release naturally. And then when I open it up, I actually remove the chicken, as you can see right here, from the broth that was formed out of all the tomato sauce and all the things that we added. And now what I'm going to do is take the sauce that we made and put it into a blender. Okay, now that I've got my sauce in the blender, I'm now going to add 4 ounces of butter, which is really just 1 stick. You can't have butter chicken without inviting butter to the party. So the nice thing is, if you don't eat butter, you can use vegan butter and make this dish completely vegetarian by omitting the chicken and the butter and using vegan butter. I'm also going to add half a cup of coconut milk to our mixture as well. Now we're going to blend.
Next, I'm going to go ahead and add the chicken that we cooked back into our sauce. That smells so good. I wish you could smell this. Okay, and then last but not least, we're going to go ahead and garnish this with a little bit of cilantro. And there you have it, my world famous butter chicken, made for the best father in the world, Ramesh Sogol. Thanks, Dad. Love you. बटर चिकन तर झाले, पण मुलांचे काय? काय हो मुलांनो, काय पाहिजे तुम्हाला? ओके. राजेश सुर्वे आता तुमच्यासाठी पिझ्झाच बनवणार आहेत. बॉन्टन बीच येथे राहणारे राजेश सुर्वे हे क्रॉस कंट्री हेल्थकेअर मध्ये व्हीपी ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या पदावर आहे. त्यांना बेकिंग प्रमाणे फोटोग्राफी आणि स्कायफाय मूव्हीज बघायलाही आवडतात. आजचे पिझ्झाची रेसिपी त्यांनी डेडिकेट केली आहे आपल्या वडिलांना. व्हिडिओमध्ये त्यांनी पिझ्झा बेसचे काही आपल्याला ट्रिक्स आणि टिप्स पण दाखवल्या आहेत. तर चला बघूया राजेशची पिझ्झा रेसिपी. हॅपी फादर्स डे. साऊथ फ्लोरिडा महाराष्ट्र मंडळाला पण धन्यवाद आम्हाला कामाला लावल्याबद्दल. गिफ्ट तर मिळतच नाही फादर्स डेचे, आता जेवण पण बनवा. तर आज आपण बनवणार आहे स्क्रॅच पासनं पिझ्झा, व्हेजिटेरियन पिझ्झा. पिझ्झेचं नाव आहे सोना जान. रोमॅन्टिक नाव दिलंय, पण त्यात रोमॅन्टिक काहीच नाहीये. जेव्हा पण मी ब्रेड पिझ्झा बनवायला घेतो तेव्हा सोनाली माझी जान घेऊन टाकते, म्हणून सोना जान. तर टॉपिंग्स आहेत. ओके, सो लेट स्टार्ट विथ मेकिंग द बेस. चला. तर पिझ्झा आणि ब्रेडच्या डो मध्ये फरक असतो, आणि फरक असतो तो वॉटर कॉन्टेंटचा, कॉल हायड्रेशन. तर पिझ्झा मध्ये युजली डिपेंडिंग तुम्हाला कसा क्रस्ट पाहिजे, हायड्रेशन 60 to 70% पाहिजे. हायड्रेशन इज नथिंग बट वॉटर कॉन्टेंट. तर आपण घेणार आहोत 2 cups ऑफ ऑल पर्पज फ्लॉवर, आणि वी विल स्टार्ट विथ अराउंड 1 cup ऑफ वॉटर इन इट. आपल्या सगळ्यात पहिलं जे करायचे ते ईस्टला ऍक्टिव्ह करायचंय. तर ह्याच्यात व्हॉल्केनो सारखी एक वेल बनवा. This is 2 cups of water, so we're going to use this little by little. We're going to use 2 spoons of yeast. You can use instant yeast or active yeast, both are good. But just make sure it's not expired. Yeast ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी पाण्याबरोबर साखर टाकली तर पटकन ऍक्टिव्हेट होते. सो 1/2 teaspoon ऑफ शुगर. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की थोडासा फोम जनरेट झालाय. अगर फोम नसेल जनरेट झाला देन जस्ट थ्रो द मिडल पार्ट आउट. काही ब्रेड मेकिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट 2-3 गोष्टी असतात. त्यातली पहिली स्टेप आहे, इफ ईस्ट ऍक्टिव्ह झालं नसेल तर तुमचा ब्रेड राईस नाही होणार. अजून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, डू नॉट पुट सॉल्ट नाव. शुगर विल हेल्प ईस्ट अँड सॉल्ट विल किल इट. सो डोंट पुट सॉल्ट नाव. सॉल्ट आपण एकदम एंडला टाकू. सो नाव वी गोइंग टू मिक्स इट. डो स्टिकी होणार आहे, त्यासाठी दिस इज लाईफ सेवर. इट्स कॉल्ड डो डिवायडर. So it will help you not to get messy. Keep doing it till it becomes a round shape dough. ही आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे, ज्यामध्ये डोची कन्सिस्टन्सी आपण करणार आहोत. सो डोला इलास्टिक बनवण्यासाठी ग्लुटन लागतो, आणि नाव विल बी ऍक्टिव्हेटिंग ग्लुटन. ग्लुटन ऍक्टिव्हेट करायला आपल्याला ह्याचे मॉलिक्युल्स ब्रेक करायला लागते. सो बेसिकली जेव्हा वी पुट इन मिक्सर आणि जेव्हा आपण हाताने डो प्रेस करतो त्याचे ग्लुटन फॉर्म व्हायला चालू होतं. यू हॅव टू मेक शुअर यू प्रेस इट. आय एम शोइंग इट ऑन अदर कॅमेरा. बेसिकली त्याला थप्पड मारलेला पण चालतं, लाइक इन दबंग. थप्पड़ से डर नहीं लगता, प्यार से लगता है.
That's what dough is saying. तुम्ही त्याला थप्पड मारत राहा. आता हा प्रोसेस you have to keep doing till 8 to 14 minutes. So let's get it ready. So here is your dough. Take a bowl, grease it with little oil. Cover with a plastic wrap. So we are going to keep our dough for rising. Don't start the oven for 2 hours. So while dough is rising, let's prepare our toppings. You need to prep where we are going to keep our base. So you need something like this. If you don't have, then use pizza stone or use something like this. So we're going to take out our dough and I'll show you how it's rising. So after 2 hours, you can see our dough is almost double. The perfect dough. So grease your pan. For this, you may need to grease your hand also because this is going to get messy. So let's spread the dough. Look at the flow. Yummy. So keep adding a little flour till your dough is like this. So we are almost ready. Our dough is getting ready. You can see it's stretching down. Now I don't know the flips, but maybe there's some time later. So now we are going to start spreading it. You can see it's expanding. Small, less calories. And then you can align it at the corners like this. So oven is at 450 degree Fahrenheit, preheated, and we're going to put our pizza in. Use the middle rack. You can see how it's rising up. 3, 2, 1. Same. Wow. My camera lens got fogged. Ready to take out this Beauty and the Beast. Look at him. Happy Father's Day. पिझ्झा झाला म्हणजे काय आता बच्चे कंपनी पण खुश. पण आपल्यामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांना चविष्ट खायची आणि खिलवायची खूप आवड असते, पण वेळेअभावी ते शक्य होत नाही. अशाच सर्वांसाठी एक साधी, सरळ आणि तरी सुद्धा लज्जतदार रेसिपी घेऊन आले आहेत बोकाराटांचे अरविंद शुक्ला. सध्या IBM मध्ये मॅनेजमेंट कन्सल्टंट असलेल्या अरविंद यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. युरोप, हाँगकाँग यासारख्या ठिकाणी रेस्टॉरंट चालवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अरविंद यांनी ही डिश डेडिकेट केली आहे MMOSF मधील
तमाम बीजी पितृवर्गाला. डिशचं नाव आहे आलू टमाटर पंजोडा. ही डिश पाहण्यासाठी मी तर खूप एक्सायटेड आहे. तुम्ही चला बघूया. Hi everyone, this is Arvind Shukla. Today I'm going to show you how to make aloo tomato panjoda, my signature dish. I hope you enjoy it. So these are the ingredients which will go into making aloo tomato panjoda. So first things first, boiled potatoes. I've taken 4 medium-sized potatoes. Tomatoes, 3 medium-sized tomatoes, 2 medium-sized green chilies, 2 teaspoonful chopped ginger, chopped coriander leaves, 1 teaspoon of amchur, 1 teaspoon of panchforan, a 1/4 teaspoon of hing, 2 teaspoons of dhania powder, 1 teaspoon of haldi powder, 1.5 teaspoon of paprika. You can use red chili powder also. 1/2 teaspoon of black salt, or red salt, or pink salt, whatever you call it. And 1/2 teaspoon or 1 teaspoon of kasuri methi. So for the ease of managing them, let us mix some of these ingredients. So I'm going to take black salt and mix it with cut amchur. And I'm going to mix these 2 ingredients, which is haldi, paprika, and dhania powder. So let's start cooking. I've added 2 tablespoons of oil. I'm going to add 1 teaspoon of ghee into that to give it some flavor. And I'll let it heat. It seems like the oil is now hot. I'm going to add a sapatida or hing into that. And at the same time, I'm going to add panchforan. And I'm going to let it crackle. Just give it some time for it to crackle. So it has started crackling the masala. Just cook it a few more seconds so that the methi gets a little bit black or browner. As soon as you see that happening, you can add the tomatoes. Mix them around. Now at the same time, you can add the mixture of haldi, dhania powder, and paprika into that. And then you let it cook for a while till the tomatoes get cooked. And remember, you're doing all this on high flame. So you can see the masala has wrapped the tomatoes, and now it is getting cooked. This will not be a bad time to add the adrak or ginger. For a while, a couple of minutes.
break the tomatoes and further this it. So we'll be doing this for almost a couple of minutes. Now what we're going to do is break the potatoes. Now remember, we have to break the potatoes. You can smash some and some have to be totally smashed. Once that is done, you mix them all together. The reason we mash it and not cut the potatoes with a knife is because we need some of them to be smashed. Smashed potatoes, they make the gravy. Now, I'm going to add water. You can add a lot of water in this. Remember, this dish has to have a lot of water. It should be panjhoda, means jor of pani. So it should be liquidy. The reason why it should be liquidy is because when you start eating it, the potatoes break and go into the gravy and make it thick. So that is the whole point. It should be easy to make, very simple to make. And now you let it cook for, say, few minutes. Give it a boil first before you add the ingredients. So I'm going to do. Now we're going to add green chilies and the black salt and or pink salt and amchur into this. Give it a stir. I'll add some more water for the simple reason because as we cook, it is going to evaporate and become thicker. We don't want it to be thick, remember. So now I'm going to let it boil for 5 to 7 minutes. So we have been boiling it for 5 minutes now, and as you can see, the water has evaporated half of it. It's looking good. So what we're going to add is take the kasuri methi into our palm. Crush it in this. Mix it. Kasuri methi is not essential. It depends if you like the bitterness of kasuri methi. You put it, otherwise it's optional. You can now switch it off. Remove it from heat. And then add hari dhania. Give it the color. So as you can see, it's yellow, brown, green, red. It looks good. And I'm going to now serve it.
your aloo tomato panjola is ready. You can have it with puris or kachoris, hot kachoris and puris. Enjoy. पेट तो भरा लेकिन जी नहीं भरा, तो कुछ मीठा हो जाए. आज आपल्याला दाखवतात लेकवरचे रणजित केळुसकर लो कार्ब चीज केकची रेसिपी. रणजित केळुसकर हे फार्मासिस्ट आहेत. त्यांना हेल्दी लिव्हिंगची आस आहे आणि गोड खाण्याची हौस पण. तर ते आज आपल्या समोर दाखवत आहे लो कार्ब चीज केक रेसिपी. चला बघूया कुछ मीठा हो जाए. शेफ रणजित केळुसकर लो कार्ब नो क्रस्ट चीज केक बनवणार आहेत. तर ह्याचं प्रेप टाइम आहे 10 मिनिटं, कुक टाइम आहे 10 मिनिटं आणि सर्विंग फॉर 1 पीपल. हे लो कार्ब म्हणायचं आहे ते 6 ग्रॅम पर सर्विंग त्याच्यात कार्ब आहे फक्त. तर आपण पहिले इन्ग्रेडियंट्स पाहू. 1.5 पाकिट्स जिलेटिन पावडर आहे. हे आम्ही वॉलमार्टमध्ये साधं जिलेटिन घेतलं आहे. 1 कप पाणी, 16 अंश क्रीम चीज, 16 टॅबलेट्स स्वीटनरचे आहेत. आम्ही इकडे इक्वल घेतलंय. तुम्ही टॅबलेट्सच्या ऐवजी 16 पाकिटं पण वापरू शकता इक्वलची. 2 टीस्पून लाईम किंवा लेमन ज्यूस आहे. 1 टेबलस्पून मार्मलेड आहे, ते ऑप्शनल आहे. अर्धा टीस्पून कार्डमम पावडर. सॅफ्रन पण ऑप्शनल आहे, पण सॅफ्रन आपल्याला अगदी सुरुवातीला घालावं लागेल ते मिसळण्यासाठी. नंतर ड्राय फ्रुट्स किंवा ड्राय नट्स हे डेकोरेशनसाठी आहेत. आणि कुकिंग ऑइल स्प्रे हा पॅन कोट करायला ठेवलाय. तर हे आपण पॅन शेवटी कोट करणार आहोत. तर चला पाहूया आता प्रोसिजर. तर पाणी आणि जिलेटिन एका मीडियम साईज सॉसपॅनमध्ये घेतलेलं आहे ऑलरेडी आणि आम्ही ते बॉईलसाठी लावलेलं आहे. बॉईल करणार आहोत मीडियम हीटवर आणि ते जिलेटिन डिझॉल्व्ह होईपर्यंत. नंतर आम्ही त्यात लेमन ज्यूस घालणार. लेमन ज्यूस घालून जरासं ढवळल्यावर त्याच्यात क्रीम चीजचे सगळे पीसेस घालणार. चांगलं बॉईल झालेलं आहे आणि त्यात आपण चीजचे पीसेस घालतोय आणि चांगलं स्टर करतोय. गॅस घातली आणि ते मिक्सचर परत ढवळतोय आपण. आणि आता हे जवळजवळ 2 मिनिटं मिक्सचर थोडंसं स्मूथ करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात उरलेले ऑप्शनल इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालणार. करतोय बाजूला करतोय आपण गॅसवरूनच, कारण ते आपल्याकडे घातलं थोडंसं आता ह्या मिक्सचरला छान स्मूथ कन्सिस्टन्सी आली आहे आणि आपण ते थोडं लूक वॉर्म होईपर्यंत थांबणार आहोत आणि नंतर त्याच्यात स्वीटनर घालणार आहोत. मिक्सचर आहे ते लूक वॉर्म झालेलं आहे आणि त्यात आपण स्वीटनर घालतोय. त्या स्वीटनरमध्ये जरासं पाणी घातलं म्हणजे त्या टॅबलेट्स डिझॉल्व्ह होण्यासाठी. आणि आपण हे व्यवस्थित सगळं परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपलं पॅन आहे, कंटेनर पॅन वॉटेवर, आणि तो आपण त्याच्यावर थोडासा स्प्रे मारलेला आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते आपण त्या पॅनमध्ये ओतणार आहोत आणि नंतर 2 ते 3 तासासाठी रेफ्रिजरेटर करू. एकदा ते सेट झालं की मग गार्निश करून आपण ते सर्व करणार आहोत. तर आता जवळजवळ एवढं एका
चीज केकची चांगली व्यवस्थित हाईट येणार आहे ह्या पॅनमध्ये आणि मग ते चांगलं स्मूथ पण होईल. हा केक चांगला सेट झालेला आहे आणि आम्ही त्याच्यावर जिलेटिनची फुलं आणि रोजमेरीचं स्टेम्स आणि पानं असं केलेलं आहे आणि हा अतिशय छान दिसतोय केक आणि अतिशय चविष्ट असतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नमस्कार मित्रांनो, मी योगेश जोग. फादर्स डेच्या या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या आमच्या सर्व मास्टर शेफचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजनात मदत करणारे मंजुषा नाईक, अनिकेत वत्स आणि सर्व फूड कमिटी मेंबर्सना धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. हॅपी फादर्स डे. थँक्यू. नमस्कार मंडळी, कृपया आमच्या सर्वेला प्रतिसाद देऊन स्पर्धेचा विजेता निवडण्यास आम्हाला मदत करा. अगेन हॅपी फादर्स डे.